वरण तर केला आग तर केला सर्व्यांना गोताच्या हातयानी आणि करत बाई गोताच्या हातयानी भरता घराच सुख गयाच सुख नारणा सांगती गोता मधी आणि करत बाई सांगती गोता मधी बहिणीला सासूरूस ग सासूरूस बाऊना ऐकत चरुयानी आणि करत बाई ऐकत चरुयानी ऐकत चरुयानी आग चरुयानी आली ना नेतरा भरुयानी आणि करत बाई नेतरा भरुयानी गुरु ग बाऊ केला ग बाऊ केला मी ग नाम पल्या मतयानी आणि करत बाई मे पल्या मतयानी मारत्या वंस ते बघ शिते बायची आणि बायची हा शिते जा बाई छटाक भरती लान गौराई कवाचा मुहूर्त धरलाय ग अजून नाही ठरला काय शिते कवा जाणार उरसाला येणार आहेत न्यायला शिमग्याला मित्र नाही गेले एकदा टाकलेल्या पोरीला कुठलं परत नांदाय नेत्या जेनं त्यानं म्हणायचं टाकलेली पोरगी म्हणून हाय माझी मैत्री माझं टाळकच सनकत ह्यांचं काय जात आई म्हणती तिच्या बरोबर जाऊ नको म्हणून मी म्हणलं मी जाणार
सायकलची मोडतोड करणं ग मारत्या. शंकरी आला की लई खवळल. सीते वैशाखाला फार दिवस नाही जात. लगीन त्यांच्याकडेच करायचं म्हण. त्यांची फॅक्टरीतलं पक्कळ माहितच इथं कुठे येणार ग. आणि लगीन झाल्यावर शहरात जायचं तिकडे राहायला. बया शिते एवढं मोठं ते शहर आणि तिथे गाड्या हेन तेन बया. हे बघा आली कार्तिक. कितीदा सांगितलंय तिला आपशकनी पोरी बरोबर जाऊ नको म्हणून. अगा उंदा लगीन तुझं तोंडाला काळ फासायची लक्षणं. ते मोन नाही ऐकायचं कोणाचं. हात नका लाव. आता रात्रीचे रांजाचे वर्ग सुद्धा फार चांगले चाललेत बघा. बायका सुद्धा खूप आवडीने येतात. आपल्या इथे सुद्धा वर्गाची संख्या वाढली पाहिजे. आणि इथे बालवाडीच्या बरोबरच आसपासच्या वस्त्यांवर सुद्धा बालवाडी आपल्याला सुरू करायचं आहे. आता तुम्ही म्हणता तसं गाडी रस्त्याची अडचण मलाही मान्य आहे. पण आपल्याच गावात कुणी एखादी सायकल चालवणारी मुलगी जर मिळाली ना तर फार बरं होईल. म्हणजे काय आपण तिला सगळं शिकवू, ट्रेनिंग देऊन लगेच रुजू करून घेऊ. बाई तिथं सगळ्या अंगठे बहादर पोरी, तिथं सायकल चालवणारी पोरगी कुठली भेटायला. असं कसं म्हणता? आता पुष्कळ बदल आहे. आणि तुमचं ते हातपंपाच्या दुरुस्तीचं काय झालं की नाही? आपण बसायचं पण नसायचं. चल आपण बसूया. आपण बसायचं पण नसायचं. चल आपण बसूया. घर राखल म्हातारी बरोबर. लोक उगा हुडूत हुडूत करतात.
कोण हाय? मी काय हवं? मी ती गवळ्याची शिती, जरा पाणी देता का? हा आणते. हा अगं चल लवकर, आत गाठू वर. आटी पाटीत आले आले. आली का? चल चल. सायकल चालवणारी मुलगी मिळाली ना तर फार बरं होईल. काय शिते, केव्हा जायचं नांदायला? साथच? हा. टाकलेल्या पोरीचं काय हवे पोट भरतं का? दिसभर काय काम केलं का नाही केलं? आता वरडून काय होणार? गळ्यात काळी पोत घालायची तुम्हाला घाई झाली होती ना. काका होती म्हातारी, तिला घरामध्ये बसून मास्तरीन करायला पाहिजे होती म्हणत्या. नाही, टिळा लावून देवाला सोडा. का उगाच तोंड सोडतेस? काय जनरीत आहे का नाही?
शीते, अगं कुठे आहे ग ध्यान? Money, yeah. Money, yeah, yeah. Yeah. Money, yeah. Yeah. आहे पोटात मुरडा करतोय, माळाला जाऊन येते. लक्ष्मी, शंकराचं पत्र आलंय. काय ग बाया, मला वाचाय येते का? त्याची बायकोच वाचल. आता मला तरी कुठे येतं वाचाया. वंस, तुम्हीच वाचा की. सीते, तुम्ही पोरी बी डोळे असून आणले होय. अगं शाळेत जाऊन 4 बुक शिकली, पत्र नाही वाचले. अजय, तिला कुठे येतात लिहा वाचायला? ती पाय विसरली शिकलेलं. हे गप. आई मी जाती गौचल. साठवाय आज खाणं सोडून कामाला कशी पुढं? तर फुकट वाढलाय का एरंड? नुसतं बसून खायला. गेल्या वर्षभरात अनेकदा मी या भागात आले. खरं तर गाव तिथं बालवाडी हवी. अगं थांब की शीते. आणि त्याची जबाबदारी गावातल्या महिला मंडळानेच घ्यायला हवी, नाही का? या पंचक्रोशीतून बालवाडी चालवायला एकही मुलगी निघू नये आपल्या गावातून. बायांनी पुढे आल्याशिवाय कसा सुधारणार आपला समाज? बाई पुरुषापेक्षा कुठल्याही गोष्टीत कमी नाही. ही कमीपणाची भावना जोपर्यंत आपण मनातून काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्या हातून काही ठोस काम होईल का? नाही होणार.
पटतंय की नाही? हा मार पायडल चिवक. कोण आहे? त्यांनी बघितलं तर नसती आफत. आता बघ गंमत. कोण आहे? कोण आहे? तुझ्या मायला कोण आहे? हडा 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 हडा. लक्ष्मी आई. भूल जातोस का नाही? जातोस का नाही? जातोस का नाही? जातोस का नाही तो? कपडी वाटते तुला? बोल. बोल बोल. जातोस का नाही? बोल. जातोस का नाही? भूल वाटली तुला? बोल. एक कडे खाय मी. तुझं काय बी चालू देणार आहे. कडे खाय मी. लग्नाला 4 दिवस तरी झालं का? दिली आपली परत धाडून. आणि हुंडा पांडा टिचून घेतला होता की चांगला. आणि आबाळच कोसळलं की पोरी. आहे मी पण जाऊ येते गंगीकडं. काय पोरीचं पाऊल वाकडं पडलं का पोर वाज आहे म्हणून परत धाडली. लग्न तू या अंगाने करून दिलं. वरदक्षिणा बी दिली. पोरीला आता पोरगी दिली पाहिजे. पोटगी मागणे परत पहिले तू तुझ्या उत्पन्नातला काय वाटा देतोस बोल. देशील का रे? देशील का म्हणजे घ्यायला पाहिजे. देऊ की. पण आपलं लेकरू काय आपल्याला जड नाही. वांज निघो नाही तर काय देऊ. आपल्या लोकांची नियतच खोटी. बाया दावणीचं जनावर काय बी फरक नाही. हा खराय म्हातारे तुझं म्हणणं खरंय. पण काय करायचं आता? खरंय पण आता घ्या मिटवून. आणि तिकडे गेली तर गंगे आपल्या मुळमुळ रडतीचे. तिला सांगितलं ना यार रडू नका गं नवरे काय खालीच वय. भाई कशी ते काळा आहे का नकटा आहे कुणी पाहिलाय. पण दारू पीत असला की खावा मार. किती खुटखुट खुटखुट करतीयास तर नाही करावं लगीन. हा मग राहावं कुठं? घर न ग. ते बघ ते गवळणीचं घरट. ती नाही आपली आपण बांधत. आणि आपण तर माणूस. काय रे माझी गाडी पंक्चर झाली. आणि मग बाई कोऱ्या सायकल घेऊन चालल्यात. हा कोऱ्या सायकली. अगं हा कोऱ्या. चल 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 बघायला. अगं चल गौरी चल. हा चल.
अरे आवरा, झालं की नाही पंक्चर काढून? झालं झालं, फक्त 5 मिनिटं. अरे काय 5 मिनिटं, आता अंधार होणार रहमतपूरला पोचायला. ए पोरी, हात नको लाव. सायकल चालवता येते का? येत नाही काय? शिते, ती बघ बाबाची सायकल, दाखव ग त्याला. बघा तरी काय पोरीची हिंमत आहे.